कार्यकर्ते आहात का? कार्यकर्ते आहेच मनसेचे कोणाचे? कार्यकर्ते मनसेचे. मग काय दोन्ही भावांची युती झालेली आहे. चांगलंच आहे ना, उती व्हावी आणि मुंबई सांभाळवी बस. महापौर कोणाचा हवा, तुमचा हवा की शिवसेनेचा हवा? निवडणूक जिंकलात तर कोणी असून दे, आमचं आता युती झाली आहे म्हणजे कोणी आमचा आला तरी चालेल. कुणी आला तरी चालेल म्हणतायत. कुठेतरी यांचं काय म्हणतो आपण त्याला मनोमिलन नीट झालेलं आहे, त्यामुळे महापौरावरती यांच्यात वाद होणार नाहीत. म्हणजे जसं मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपचे वाद झाले होते तसं नाही. काका या इकडे या. काका पण लास्ट आहेत. ये दादा इकडे बाहेर ये. किती वर्ष रिक्षा चालवतोय? आले 20-22 वर्ष. मूळचा कुठचा आहे? मूळचा कुठचा आहेस? काय मूळचा कुठचा आहेस? गावाचा कुठे कोणता यूपी. युपीचे आहेत पण मराठी एकदम चांगलं बोलतात. बट जन्म इथे. हां. लहानपणापासून आहे, शिक्षण सर्व इथे. अरे मला सांगा, तुम्ही युपीचे आहात पण तुम्हाला नेता कोणता आवडतो? नेता राजसाहेब ठाकरे. युपीचा आहे माणूस पण नेता राज ठाकरे आवडतात. का पण हे विचारा ना, बोला का का कुठल्याही माणसाचा काही अडकलेला असेल तर कामासाठी राज ठाकरे मनसेच अडवतात. हां, तिकडे जातात, कामं काढून घेतात आणि मतदार आला तर इथे तिथे फिरतात. एक टाईम राजसाहेबांना देऊन बघा वोट, माहीत पडेल कोण काय आहे. हेच एवढा बोलत आहे. कारण की ईश्वरनगरला किंवा कुठे पण काय पण झालं ना, पहिलं हे आमचे आणि राजभोग साहेब आहे हे उभे राहतात. बाकी कुठलाही कोण पण येत नाही. आमच्या सांगते पण स्टार्टपासून. मला सांगा, आता तुम्ही उत्तर प्रदेशच्या भले तुमचा जन्म इकडे झाला तरी कसं उत्तर भारतीय वोट बँकचा जेव्हा विषय होतो तेव्हा ती भाजपकडे किंवा काँग्रेसकडे असतं असं म्हणतात. ज्याला द्यायचं असेल ना तो बरोबर देणार. मी इथे मी तिथे असं बोलणार. भाजपबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्याबद्दल मला काय- भाजप भाजपा त्याच्याबद्दल आपल्याला काही शब्द नाही, त्याला बोलायची गरजच नाही. आणि एकनाथ शिंदे. मी काय बोललो, मला कुठल्याही पार्टीशी घेणं देणं नाही, फक्त मनसे, बाकी काय नाही. उत्तर भारतीय माणूस म्हणतोय की फक्त मनसे, म्हणजे ही खरं तर खूप महत्त्वाची कमेंट आहे.